नमस्कार. तुम्ही कधी विचार केला आहे का, की डॉक्टर किंवा आहारतज्ञ तुम्हाला जास्त फायबर खा असा सल्ला देतात, तेव्हा तुम्ही नक्की काय करावं? फायबर आपलं आरोग्य चांगलं राखण्यात, आपल्या आतड्यांना समतोल राखण्यासाठी आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. तर फायबर म्हणजे नक्की काय? बहुतेकदा याला डायटरी फायबर म्हणून ओळखलं जातं. आपल्या रोजच्या आहारात फायबर 2 मुख्य प्रकारांमध्ये येतो, सोल्युबल आणि इनसोल्युबल. आज आपण आधीच्या म्हणजे सोल्युबल फायबरवर लक्ष केंद्रित करूयात, जे पोटात पाण्याच्या संपर्कात आल्यावर शरीरातील पाणी ॲब्झॉर्ब करतं आणि जेलसारख्या पदार्थामध्ये रूपांतरित होतं. पाणी ॲब्झॉर्ब करण्यासोबत ते आपल्या पचनक्रियेतील हानिकारक टॉक्सिन आणि इतर निरुपयोगी पदार्थ देखील शोषून घेतं. हे फायबर शुगरला सुद्धा ट्रॅप करतं, त्यामुळे साखर नियंत्रित व्हायला मदत होते. त्यामुळेच सोल्युबल फायबर विशेषतः मधुमेही व्यक्तींसाठी खूपच फायदेशीर ठरतं. म्हणून आपल्या शारीरिक आरोग्याची काळजी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आणि विशेषतः मधुमेहींनी त्यांच्या रोजच्या आहारात फायबरचा योग्य प्रमाणात समावेश केलाच पाहिजे. तर सोल्युबल फायबरचा सर्वात इफेक्टिव्ह प्रकार आहे पेक्टिन. सफरचंद, बेरी प्रकारातली फळं आणि विशेषतः कच्च्या फणसामध्ये पेक्टिन मुबलक प्रमाणात आढळतं. फणसात तर सोल्युबल फायबरचे प्रमाण बाजारात मिळणाऱ्या ओट्सपेक्षा जवळपास 1.5 पट आहे. पेक्टिन म्हणजे सोल्युबल फायबर शरीरातील आतड्यांमधील गुड बॅक्टेरियाचे खाद्य बनवून त्यांचं पोषण करण्यास मदत करतं. त्याद्वारे गुड बॅक्टेरियाची म्हणजेच प्रोबायोटिकची संख्या वाढायला मदत होते. या फायबरला प्रीबायोटिक असं देखील म्हटलं जातं. हे गुड बॅक्टेरिया केवळ अन्नपचनासाठीच नव्हे तर आपल्या एकूण आरोग्यासाठी आवश्यक आहेत. ते आपल्या रोगप्रतिकारक प्रणालीला म्हणजेच इम्युनिटी पॉवरला बळकटी देतात. त्याद्वारे आपण विविध प्रकारच्या इन्फेक्शन्सपासून वाचू शकतो. आता सोल्युबल फायबर आणि कोलेस्ट्रॉल मॅनेजमेंट याचं काय रिलेशन आहे? तर सोल्युबल फायबर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आधी म्हटल्याप्रमाणे फायबर हे शुगरसोबत आतड्यांमधील कोलेस्ट्रॉल आणि बाईल ॲसिडला ट्रॅप करतं. त्यांचं शरीरात रिॲब्झॉर्प्शन होऊन देत नाही आणि शरीरातून त्यांचं उत्सर्जन करतं. कोलेस्ट्रॉल कमी झाल्याने हृदयविकाराचा धोका कमी होण्यास देखील मदत होते. म्हणजेच एकंदरीत सोल्युबल फायबर विशेषतः पेक्टिन पोषक तत्वांच्या जगात एका सुपर हिरोपेक्षा कमी नाही. आता याचा सारांश असा: नंबर 1, सोल्युबल फायबर पचनाला मदत करतं. नंबर 2, रक्तातील साखर नियंत्रित करतं. नंबर 3, गुड बॅक्टेरियासाठी खाद्य बनवून आतड्यास बळकटी देतं. नंबर 4, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. आणि नंबर 5, याद्वारे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी देखील मदत होते. आधी सांगितल्याप्रमाणे कच्चा फणस हे सोल्युबल फायबरचा सर्वात अफोर्डेबल आणि सहज उपलब्ध होणारा स्रोत आहे. हे एक सुपरफूडच आहे. रक्तातील वाढलेली साखर, लठ्ठपणा, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज नियंत्रित करण्यासाठी कच्च्या फणसाचा उपयोग वैद्यकीयदृष्ट्या देखील सिद्ध झालेला आहे. बरेच डॉक्टर्स आणि आहारतज्ञ आपल्या पेशंटना आहारात कच्च्या फणसाचा वापर करायला सांगत आहेत. तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही जेवणात कच्च्या फणसाच्या भाजीचा किंवा जॅकफ्रूट डेली या आम्ही बनवलेल्या कच्च्या फणसाच्या पावडरचा वापर करून बनवलेल्या कोणत्याही पदार्थांचा आस्वाद घ्याल, तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही फक्त तुमच्या जिभेच्या टेस्ट बर्डना सॅटिस्फाय करत नाहीत, तर तुम्ही तुमच्या शरीराला कळत नकळत आरोग्यवर्धक सोल्युबल फायबर देखील देत आहात. तर कच्च्या फणसाचा वापर आणि आरोग्य क्षेत्रातील त्यांचा उपयोग यासंबंधी अधिक जर माहिती हवी असेल तर कृपया आमच्या जॅकफ्रूट डेली या पेजला इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करा. धन्यवाद.